मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. आज जेवायला उठायचे नाही? शांतूने राग चिवडीत बसलेल्या नरसूला विचारलं. नरसूने मान वर केली. ती दचकली. नरसूच्या चेहऱ्यावर राखच राख पसरली होती. तिने पदराच्या शेवाने जमेल तेवढी राख पुसून काढली. तरीही राखेत बरबटलेला चेहरा कसा तरीच दिसत होता. डोळे लाल लाल झाले होते. रडल्यासारखे सुजले होते. कपाळावरचे आठ्यांचे जाळे कमी झाले होते. नरसू आतून भरून आला होता. गदगदत होता. जरा धक्का लागला असता तर फुटून काळपट पिवळ्या रंगाने माखल्यासारखा दिसला असता. पानचुलीतली राख वरच्या हांड्यावरती उडाली होती. हांड्यातले पाणी उकळून कोळ झालं होतं. शांतू त्याच्याकडे पाहत होती. त्याचे डोळे संभ्रमावस्थेत सापडावे तसे झाले होते. घायाळ झालेल्या राखाडी रंगाच्या पाखरासारखा तो आतल्या आत तडफडत होता आणि चेहऱ्यावरची सुरकुतलेली कातडी थरथरत होती. शांतू, नरसू आर्तस्वरात हाकारता झाला. पाण्याने भरलेला शेताचा बांध अखेर फुटलाच. धो धो वाहू लागला. शांतू खाली बसली आणि इतका वेळ उद्ध्वस्त होऊन मोडू पाहणारे झाड धरणीवरती आडवे झाले. शांतूने त्याला छातीशी घट्ट धरले. आधार तुटल्यासारखा नरसू उन्मळून रडू लागला. शांतूची कूस भिजू लागली. त्याची थरथरणारी बोटं तिचा आधार घट्ट पकडून ठेवू लागली. एखाद्या लेकराला उरी घट्ट धरून ठेवावे ना, तसे तिने नरसूला आपल्या गलितगात्रांचा आधार दिला. क्षणभर तिच्या उरात कालवा कालव झाली. छाती उगीचच भरून येते असं तिला वाटलं. तिने त्याला अधिक जवळ घेतलं. अधिक पान्हा दाटल्याचा तिला भास झाला. ती त्याला थोपटू लागली. मायेनं डोक्यावरून हात फिरवू लागली. शांतू, हे काय झाले गो? त्यानं घुसमटत्या आर्त स्वरात तिला विचारलं. ती न बोलता त्याच्या पिकल्या केसांतून हात फिरवत राहिली. एवढ्यासाठीच का देव जगवतोय? काय वाकडे केले आम्ही संगमेश्वराचे, म्हणून ही शिक्षा तो आम्हाच देतो. या परीस तो मारून का टाकत नाही? तो पुन्हा रडू लागला. थोडा चहा घ्या म्हणजे. मज काही एक नको. मज फक्त आता लाकडे हवीत सरण्यासाठी. तो एकदम तडकला. शांतूने त्याच्या तोंडावरती हात ठेवला. तुम्ही असे बोललात तर मी हो काय करू? शांतू, हे पाहण्यापेक्षा मरण परवडले असे नाही का तुझं वाटत? वाटते हो, खूप वाटते. पण असे मागून मरण मिळते तर ती माझा विटाळ गेला तेव्हाच मागितले असते. सगळ्या आशा संपल्यानंतर मी आपण होऊन त्या यमाकडे गेले असते. पण ते आपल्या हातातली गोष्ट नाही ना. तुम्हीच सांगता ना हे प्राक्तन असते म्हणून. आणि तुम्हीच धीर सोडलात तर संगमेश्वराचा जीर्णोद्धार कसा हो व्हायचा? त्याने कुणाकडे बघायचे? आता गावकरी तुमच्याकडे मोठ्या आशेने बघतायत. त्याचे हो काय? शांतूने त्याला धीर देण्याचा प्रयत्न केला. होय, ते खरेच. संगमेश्वरासाठी आणि त्या गावकऱ्यांसाठी सुद्धा जगायला हवे. त्यांचे भले करून मग मी मरायला मोकळा. नरसूने डोळे पुसले. पण शांतू, तू देशील ना ग साथ? तू सोडणार नाहीस ना ग मला? त्याने अगतिक होऊन विचारलं आणि शांतूची मान खाली गेली. भलता चलता विचार केला तर शरीर झडून जाईल माझं. तुम्ही उभे राहा. त्या संगमेश्वरास उभा करा. आपल्या परसावातली लाकडे आता कशाला हो ठेवायची? ती कुणीतरी खाण्याऐवजी आपण ती देवळास वापरू. मामंजींचा वारसा तुम्ही चालवा. मी देईन साथ. सांगा गावास, सांगा संगमेश्वरास की तुम्ही अजून ताट आहात. त्याला उभारी आली. डोळ्यांसमोर पुन्हा संगमेश्वराचे देऊळ उभे राहिले. गाभाऱ्यात घुमणारे रुद्रावर्तनाचे स्वर पुन्हा पुन्हा धीरगंभीर उच्चाराने त्याच्या भोवती रुंजी घालू लागले. जेवायला उठणार ना की वेळ आहे? शांतूने त्याला जागे केले. त्याने मान डोलावली. जेवायचे तर. पोट भरले की शरीरास थकवा जाणवणार नाही ना. चल. नरसूने बदा पाणी ओतून आंघोळ केली. जानवे कमरेस पंचाला पुसत तो आत पाटावरती येऊन बसला. केळीच्या पानावरचा पांढरा शुभ्र भात आणि वरण आज त्याला कैक दिवसांनी रुचकर लागलं. वरणाचेही भुरके मारत तो जेवू लागला.
कोणकराचे पाप उघड्यावर आलेच नाही. आग लागल्यावरती पावघटका फक्त धुमसत होती नि सूर्य कल्ल्यावरती सुकलेल्या लाकडांनी कापरासारखा पेट घेतला. देवळा शेजारचे गुरव बोंब मारत वाड्या वाड्यावरती पांगले. गुरविनींनी तळीपासून रांग धरून आग विझविण्याचा यत्न केला, पण लाकडे बिनउपयोगाची झाली आणि गावामध्ये आगडोंब उसळला. घरी गेलेले सगळेच उलट्या पावली पाठी आले. आग पूर्ण विझल्यानंतर सुटलेल्या वाऱ्याने राख दाही दिशा झाली. प्रत्येकाच्या डोळ्यात गेली. डोळे चोळत प्रत्येक जण दुसऱ्याच्या डोळ्यांत पाहू लागला. संशयाची भूते एकमेकांच्या उरावरती बसली आणि नंतर उरावर बसायला पहिल्यांदा धावला तातू. गरम गार याचा विचार न करता त्याने मुठभर राख उचलून भाऊच्या अंगावरती फेकली आणि मग धुळवड सुरू झाली. शिमगा बरा म्हणायची पाळी दोघांनीही आणली. उखाया पाखाया शिव्या यामुळे सारे वातावरण अगदी ढवळून निघाले. झालेल्या अनपेक्षित हल्ल्याने भाऊ प्रथम गांगरला नि मग खूपच सावरला. तोंडास तोंड देऊन तातूस हैराण करू लागला. हे किती वेळ चालले असते कुणास ठाऊक, पण नरसू, पांडबा, कोणकर मध्ये पडले म्हणून थांबले. पण धुमसणारे धुमसत राहिले आणि कोणकर मिशीत हळूच हसत राहिला. लाकडे किती जळाली याचा वेध घेत राहिला. लाकडांचा आता कुणास उपयोग होणार नव्हता याच विकृत आनंदात तो थबथबत राहिला. म्हणजे देवाच्या कौलास हल्ली मान राहिला नाही म्हणतात तेच खरे. कोणकराने उगीचच काडी टाकली नि पुन्हा भडका उडाला. कुणास म्हणतोयस रे तू? मी कुणास काही म्हणत नाही, पण एकूण सगळे बघायला मिळाले म्हणून म्हणतो. ज्याने ही आग लावली त्याचा निर्वंश होईल पुरता. तेंडुलकर जळफळून म्हणाला. सगळा गाव त्याच्याकडे बघत राहिला. ह्याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा. नरसू खूप वेळाने म्हणाला. होय नरशा, मी म्हणतोय हे तू चोर समज नाही तर साव, पण ज्याने ही आग म्हणजे आग तू लावली नाहीस तर संगमेश्वरावरचे फूल उचलून सिद्ध करून दाखवीन. चल लगेचच चल. तातूने त्याला पुढे घातले. सगळे आत आले. भाऊने बिनदिक्कत फूल उचलले. नरसू पुढे आला. कुणी काही म्हणायच्या त्यानेही फूल उचलले. पुन्हा सगळे चक्रावले. भाऊ, नरसू, ह्या सगळा काहीतरी विपरीत हाय. तुम्ही दोघे बी आगीच्या ह्या कारसनात नाही हे स्पष्ट दिसले, पण मग ही आग? माझं ऐकाल काय? कोणकर पुढे झाला. काय ता? मी आपला खुला येडा समजा ने काय बोलतोय ते ऐका. आग लागायची ती लागून गेली. सामयन फुकट गेले. आता चर्चा करून फुले उचलून भरून काय यायचे नाही. त्यापरीस तुम्ही आता दुसरे ठरवा हो काहीतरी. छे छे, पहिल्यांदा काय तो सोक्ष मोक्ष. बघ नरशा, तुझे तळतळाट किती बाधतायत, निर्जीव लाकडांना देखील. भाऊने पुन्हा विषय उकरला. ज्यात त्यात नरसूस गवतोय काय रे हलकटा? तातू तिरसटला. त्याला पोर नाही हाच ना त्याचा गुन्हा. त्यासाठीच ना तू हा प्रपंच मांडलास आणि प्रत्येक वेळेस तेच कारण पुढे करून निष्कारण मनस्ताप देतोयस. तो शांतपणे ऐकून घेतो. तुझ्यासारखा हलकटपणाने वागत नाही त्याचा गैरफायदा घेतोयस. पण चांडाळा, लक्षात ठेव, तुला संगमेश्वर बघून घेईल एक दिवस. गावास देखील बरे वाईट काय ते कळायला लागले. नाही तुला आम्ही एखाद्या दिवशी हाकलून दिला तर कशाला हवे? तू मगाशी फूल उचललेस माझा नाही विश्वास. तुझ्या सांगण्यावरून दुसऱ्याच कोणीतरी, कदाचित ही आग. होय होय, गावकऱ्यांनी गिल्लात केला. नुसते कुंभाड रचू नकोस. पुरावा दे मला, पुरावा. वाह, चोर पुरावा मुद्दामून मागे ठेवतो हे नव्हते हो आम्हास माहीत. कोणकराने आणखी एक पिल्लू सोडून दिले. तेंडुलकराने आपले डोळे त्याच्यावरती रोखले. कोणकर सटपटला. म्हणजे काय की त्या तातू शेठचे वाक्य मी पूर्ण केले. तू पण त्यांना सामील झालास ना रे? अरे तुला मी जगवला, मोठा केला आणि खाल्ल्या अन्नावर बसून. भाऊ, रागावू नकोस, मी अजूनही तुझाच आहे. भाऊ उठला. चपला घालून निघाला. तेंडुलकरा, कोणत्या तरी मिशाने हितने जाऊ नकोस. आता ह्याचा सोक्ष मोक्ष लावायचाच ठरला तर जातोच तरी कशाला? जेवायला. तुम्ही सारे हादडून आला आहात, मी नाही. मी तसाच आलोय, पण गेलो तरी मी गुन्हेगार असे समजू नका. खरे खरे सांगतो, ह्या लाकडांचा मोह पडला होता. माडीच्या घराचे स्वप्न मी बघत होतो, पण ती मिळणार नाही म्हटल्यावर जाळून टाकण्याइतका मी विध्वंसक नाही. ती जाळायच्या निमित्ताने घरी नेऊन माडीच उठवणार होतो. खोटे कशाला बोलू.
पण देवाच्या कौलाविरुद्ध जायची माझी हिंमत नाही. पूर्वी सुद्धा नव्हती. तेव्हा बोललो असलो काही तर ते सुडबुद्धीनं, मनापासून नव्हे हो. बरे झाले मान्य केलेस ते. जा जेवून ये. देवाचे काहीतरी ठरवावेच लागेल. त्यास अगदीच उघड्यावर टाकून सुख नाही हो लाभायचे. भाऊ गेला. झपाझप जाणाऱ्या भाऊची आकृती अस्पष्ट होत गेली. तसा पाणबा तंबाखू मळत उठला. मग ह्या आगीपाठी कोण हा? तेच काही कळत नाही ना रे. आता पुढच्या तजवीजीस लागा. कोणकराने चपला घातल्या. तजवीज झाली तरी तळतळाटाचे भाऊ काय तरी म्हणत होता ते पाहायलाच हवे. होय आणि काय काय? तातूने उपरोधाने विचारले. ते समजेल. पण वांजवड्याकडले शाप हे गावास नाशाप्रत नेतात हे खरे. कोणकर पुन्हा कडवट बोलला. नरसू कपाळावरचा घाम पुसत राहिला. अचानक कुणालाही नकळत तो उठला आणि दीपमाळेला वळसा घालून खालच्या अंगाला उतरला. ज्यांच्या लक्षात आलं त्यांनी थांबवायचा प्रयत्न केला नाही. नरसू तंद्रीतच चालत होता. मनात विचार घोंगावत होते. मोहोळावरती दगड मारावा आणि मधमाशा चवताळून उठाव्यात तसे शब्द त्याला चावत होते. वांझोटा, निर्वंशी, चौथरा, वांझवडा, शाप, तळतळाट. त्याची चाल 65 पावसाळ्याच्या चिखलाला न जुमानता दगड काटे तुडवीत चालली होती. एकाएकी तो थांबला. पुढे वाट दिसत नव्हती. त्याने नीट पाहिले आणि तो शहारला. आपण कुठे आलो आहोत याची त्याला जाणीव झाली आणि सगळे अंग घामेजले. परत आला. परत परत आपले अंग तो पंचाने पुसू लागला. आपण कुठे आलो आहोत याची त्याला जाणीव झाली आणि सगळे अंग घामेजले. परत परत आपले अंग तो पंचाने पुसू लागला. समोर खोल दरी होती. प्रचंड उभा तुटलेला कातळ होता. काळोतरी कड्यावरून पाण्याचा प्रवाह उडी घेत होता. नरसूने उंबराच्या फांदीला घट्ट धरलं आणि पसरलेला जीव एकत्र केला. इथे काय होणार होते यापेक्षा घरी काय घडले असते याचे चित्र त्याच्या नजरेसमोर आले. वेळेवरती भानावर आला नसताच तर नरसू काही क्षणांत खालच्या दरीत कोसळला असता. नखा एवढे तुकडे होत होत पाटातून वाहणाऱ्या पाण्यातून. नरसूने मनात आलेला विचार झटकून टाकला आणि आडवणातून खालच्या अंगाला झेपावणाऱ्या वाटेला लागला. घरी जाऊन शांतूस केव्हा एकदा भेटतोय असं त्याला झालं. शांतू वाट बघत होती. जेवायला पाटावरती बसलेल्या नरसूने अन्नाला स्पर्श न करता देवळाकडे धाव घेतली आणि कितीतरी वेळाने तो उगवला. पण आला तो उद्ध्वस्त झाल्यासारखा. चेहरा फाटलेल्या कागदासारखा विदीर्ण झाला होता. शांतूच्या अंगावरून तो घरात गेला आणि पाठच्या पानचुलीजवळ जाऊन बसला. काहीही न बोलता. कितीतरी वेळ. वरण भात भुरकून खाणाऱ्या नरसूकडे पाहता पाहता तिला खूप बडबडून आलं. त्याचे सगळे वागणे कोड्यात टाकणारे होते. तो काहीतरी लपवतोय हे तिला जाणवत होतं आणि ते सांगण्याचं धैर्य त्याच्याजवळ नाही हेही तिला उमजलं होतं. त्याचे जेवण ती पाहत होती. बदलणारा चेहरा पाहत होती. निव्वळ देवळातली लाकडे जळाली म्हणून नरसू उद्ध्वस्त होणाऱ्यांपैकी नव्हता. वाडवडिलांची आठवण गेली म्हणूनही रडणाऱ्यांपैकी नव्हता हेही तिला पक्क ठाऊक होतं. त्याचा पानचुली जवळचा आक्रोश लाकडांसाठी तर नव्हता. मग काय झालं? ती संभ्रमात पडली होती. भरभर जेवणाऱ्या नरसूकडे ती पाहत होती. एक अंदाज तिला आला होता. नेहमीसारखाच. बाहेर कुठे वांजपणाबद्दल चर्चा झाली की तो मनातून कोलमडून घरी परत येत असे. आजही तसेच. तिचा अंदाज हा तिचा खात्रीस होऊ लागला. शेवटचा घास त्याने घशाखाली उतरवला आणि तिने ताकाचे भांडे पुढे केले. यथास्थित ढेकर देऊन नरसू उठला. शांतूने आपले पान वाढून घेतले आणि गारढोण भाताच्या गारगुट्या ती पोटात ढकलू लागली. दात पडून गेल्यामुळे भाकरी खाणे तिला केव्हाच जमेनासे झाले होते. त्या मानाने नरसू दातांकडून अजून तरी घट्ट होता. आपण म्हातारे झालो हे दर जेवणाच्या वेळी तिला जाणवायचे आणि खिन्नतेच भर पडायची. नरसू जवळपास नसेल तेव्हा तेव्हा ती देवाजवळच्या चौरंगावरती येऊन बसायची. पदर पसरून भीक मागायची. मरणाची, अहेवपणी मरण येण्याची. नरसू असताना लोक आपल्याला मनस्ताप देतात तर तो नसेल तर मग आपले हाल कुत्रा देखील खाणार नाही. कदाचित लोक दगडांनी ठेचून ठेचून मारतील
तिला उगीच खूप खूप भीती वाटायची. तो विचार मनात आला की अंगामध्ये हुडहुडी भरायची. पदर घट्ट लपेटून ती दरवाजे बंद करून बसायची. नरसू आला की तिला श्वास घेणे सोयीचे व्हायचे. देव मरण पण देत नव्हता आणि सुखाने नीट जगूही देत नव्हता. मनातले विचार बोलण्यासारखे नव्हते आणि भीती संपवण्यासारखी नव्हती. शांता जळत होती, आतल्यात धुमसत आणि पेटत होती, राख होत होती. हाताचा रेटा जमिनीला देत ती उठली आणि तोंड धुवायला म्हणून ती उभी राहू लागली नि ती भेलकांडली. कसे बसे खाली वाकून तिने पाटाचा आधार घेतला. बसल्या बसल्या तिने पातेल्यामध्ये हात धुतले. घरातले सगळे कष्टाने ती आवरू लागली. बाहेर नरसूच्या घोरण्याचा आवाज पसरत होता. संध्याकाळच्या सावल्या लांब लांब होत माझघरापर्यंत पोहोचल्या होत्या. ती उंबरठ्यावरती येऊन बसली. लांबट सावल्या न्याहाळू लागली. नरसूचे खपाटीस गेलेले पोट वर खाली होत होते. हातापायांवरच्या शिरा टरटरीत झाल्या होत्या. काळवंडलेल्या नरसूच्या अंगावरचे केस पांढरे धोप झाले होते. रेज्यातून येणाऱ्या उन्हाच्या लांब कडवशातला नरसू तिला कसा तरीच वाटला. एखाद्या जीर्ण झाडासारखा तो तिला दिसत होता. त्या झाडाला पालवी नव्हती, फांद्या नव्हत्या. पाळेमुळे कोणत्या आधाराने जगत होती कुणास ठाऊक. ती मात्र अजून वठली नव्हती. कसला तरी अगम्य जीवनरस शोषून घेऊन पाळेमुळे जगत होती. ती उठून बाहेर आली. सोनेरी किरणांची चादर झाडांच्या शेंड्यावरून हलू लागली होती. हिरवट पिवळसर पाने चकाकत होती. तिने क्षितिजापार नजर फिरवली. गेल्या 8-10 दिवसात पाणी न लागल्याने आगराची आबाळ झाली होती. संगमेश्वर, त्याचा जीर्णोद्धार, लाकडे, गावक्या यांत नरसू चांगलाच गुंतला होता. प्रतिष्ठेपेक्षा जुन्या आठवणी जपण्यासाठी तो धडपडत होता. जीवाच्या आकांताने तो लक्ष घालत होता आणि संगमेश्वर तेवढीच त्याची कसोटी पाहत होता. त्यापायी पोफळी केळी सुकत चालल्या होत्या. ओल्यागार असणाऱ्या जमिनीला बरेच दिवसात पाणी न मिळाल्याने भेगा पडत चालल्या होत्या. 8-10 दिवसात सगळे कोरडे होऊ लागले होते. पदर कमरेस खोचून ती तुळशीच्या वृंदावनाजवळ आली. मातीने लिंपलेले ते वृंदावन देखील ढासळू लागले होते. तुळशीची हिरवी गार पाने वाळल्यागत खुरटून तांबूस तपकिरी पडली होती. शांतूचे भान हरपले. हे असे काय दिसते आज? ती कोड्यात पडली. काय तरी घडणार तर नाही ना हो वेगळे. तिने आपली थरथरती पावले घरामध्ये वळवली. नरसू अजूनही घोरत होता. ती त्याच्या पावलांजवळ बसून राहिली. दुपारचे वादळ त्याला झोडपून गेल्याची एकही खूण त्याच्याजवळ शिल्लक नव्हती. इतका तो शांत निर्व्याज झोपला होता. तिला त्याचा हेवा वाटला. आपण खोया म्हणून हे सगळे मनाला लावून घेतो, रडतो, कुडतो, चिंता करीतो. ज्याने करायला हवी तो चिंतामुक्त असल्यासारखा झोपतो. कुठून आणायचा हा अलिप्तपणा? गळ्यापर्यंत पाणी येऊन पोहोचले तरी मान वर न करता पाणी प्यायची कला यांना कशी हो साधते? तिला बाबांची आठवण झाली. ते तिला लहानपणी सांगत असत. अळवाच्या पानासारखी वागणूक हवी. त्यावर पडलेल्या पाण्याच्या थेंबास देखील ते शिवत नाही, असा अलिप्तपणा हवा. पायास लागले पाथरीस पुसले अशी वृत्ती हवी. तिला बाबांचे वाक्य आठवले नि खूप वर्षांनी माहेरची आठवण आली. लग्न झाल्यानंतर हौसे मौजेने म्हणून ती 2-3दा माहेरी जाऊन आली, पण त्यांच्या पश्चात तिकडे जाण्याची हिंमत तिला झाली नाही. त्यांच्या मृत्यूनंतर ती एकदाच गेली, पण तिथल्या वातावरणात ती राहू शकली नाही. गुदमरून गेली आणि परत आली. शेवटी कुठल्याही गावातले लोक वृत्तीने सारखेच. रंगरूपात फरक, पण वृत्तीत मात्र फरक नाही हो. ती पुन्हा कधी गेलीच नाही. गावात देखील कधी कुठल्या प्रसंगाने गेली नाही. तिला कैकदा वाटायचे, पुत्र जन्मानंतरचे सगळे सोहळे आपण पाहावेत नि जमलेच तर भोगावेत देखील. तातूशेठकडच्या बारशात तातूने अगदी आग्रहाचे निमंत्रण दिले होते. कोणीही काहीही बोलणार नाही अशी कबुलीही त्याने दिली होती. पण नरसूने मात्र तिला अडवले होते. जायेस हरकत नाही, पण रात्री एकदम जाऊ, गर्दीत नको. का? खरे सांगायस हवे का? मग जायचे का नाही? मज कधीच काहीच तुम्ही पाहू दिलेत नाहीत. शांतू, जायेस हरकत नाही, पण 4 बायका तिथे जमल्या की त्यांची तोंडे धरणार हो कोण? तातू, त्याची बायको काही म्हणू देत, पण तुला बघून बायका टोचून खातील ते मज आवडणार नाही.
उगाच हात दाखवून अवलक्षण कशाला हो करून घ्यायचे. तिला ते पटले. तिने नरसू बरोबर बाळंत विडा पाठवून दिला आणि तो गेल्यावर ती एकटीच रडत बसली. तिला सारे सारे आठवले आणि मन संतापाने भरून गेले. निश्चिंत झोपलेल्या नरसूला तिने हलवून जागे केले. तो डोळे चोळत उठला आणि समोरच्या शांतूच्या अवताराकडे बघताच भ्यायला, मनोमन भ्यायला. बसल्या जागी किंचित पाठी सरकला. शांतूच्या नजरेत कमालीची हिंस्त्रता दाटली होती. डोळे खुनशी आगीने लकलकत होते. बोळके झालेले तोंड रागाने थरथरत होते. शांतू, काय ग होतंय तुला? ती भानावर आली. पाणी पडल्यावर मातीची मूर्ती विरघळावी तशी ती विरघळली. डोळ्यांतला खुनशीपणा निवळला. पिकले पान गळून पडावे तशी ती उन्मळली. तो तिच्याजवळ आला. मज सांगणार नाही? काय सांगू? ती स्फुंदू लागली. मनात शब्दांची जुळवाजुळव करीत राहिली. असह्य होऊ लागले तशी पुन्हा बेभान होऊ लागली. डोळ्यांमध्ये पुन्हा खुनशी भाव दाटू लागले. अंग थरथरू लागले आणि अचानक शब्दांचे निखारे नरसूच्या अंगावरती सांडू लागले. काय सांगायला हवे? सांगण्यासारखे काही ठेवलेत? माझ्या आयुष्याचे पुरते वाटोळे केलेत तुम्ही, अगदी पुरते. कशाला लग्न केलेत माझ्याशी? काय मिळवलेत? का मला त्रास दिलात? मी तुमचे असे काय घोडे मारले होते की तुम्ही ही वांजपणाची शिक्षा मज जन्मभर सोसायला लावलीत? त्यापरीस गळ्यात दगड बांधून आडात तरी लोटायची. काय सुख दिलेत मज आज पावेतो? कधी जवळ घेतलेत प्रेमाने, मायेने? हौस मौस सणवार कधी दाखवलेन? उत्सव, जत्रा, खेळे, लग्नकार्ये, समारंभात कशा कशाला म्हणून मज मिरवू दिलेत नाहीत. कुणाकडे जाण्याची चोरी, बोलायची चोरी. घर घर आणि घर. का? मी वांज म्हणूनच ना. माझी कूस उजवली नाही म्हणूनच ना. एक गोष्ट कुठची मनासारखी होऊ दिलीत नाही. वांज, मी वांझोटी ना. मी वांझोटी. का लग्न केलेत हो माझ्याशी? बोला. का त्रास दिलात? घरदार, सासर, माहेर, गाव, समाज, देऊळ सगळीकडे माझे वांजपण नडते. अपशकुन होतो. कामे बिघडतात. पोरे मरतात. दृष्ट पडते. मी वांज ना. माहितीये तुम्हास? कसे माहीत असणार? तुम्ही मोठे बिचाऱ्याचे. पण तुमच्यामुळे माझी ही अवस्था झाली, समजले? ती शब्दाने हिंस्त्र बनत होती. चिरक्या आवाजाने ती त्याला फोडून काढू लागली. 70कडे झुकलेला नरसू उभ्या आयुष्याची कमाई तिच्या त्या वाक्तताळाने राख रांगोळी होताना पाहत होता, ऐकत होता. तिच्यावरती केलेली माया, प्रेम, समजूत सारे सारे फुकट गेले होते. जिच्या आधाराने तो समर्थपणे जगत आला तीच उलटली. त्याच्या डोळ्यांतून आसवे ठिबकली. ती उठली. झंझावातासारखी घरात गेली आणि 2 क्षणामध्ये बाहेर आली. तिच्या हातात दगडी वरवंटा होता. तो घाबरला. बसल्या बसल्या आणखी भिंतीकडे सरकला. पळून जाऊन माझे वांजपण नष्ट होणार नाही. तुम्हाच नष्ट करायला हवे. जन्मभराचा त्रास नष्ट व्हायलाच हवा. तुम्हास ठेचून ठेचून मारीन तेव्हाच गप्प बसेन मी. तिने वरवंटा वर उचलला आणि त्वेषाने बाजूला सरकणाऱ्या नरसूच्या कपाळावरती म्हणून मारला. नरसूने नेम चुकवला, पण निसटता दणका कपाळावरती बसलाच. खोक पडली. भळ 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 रक्त वाहू लागलं. नरसू त्या दणक्याने खाली पडला. त्याची शुद्ध हरपली. वाहणारे रक्त बघितल्यावरती शांतू घाबरली. सगळा जोश आणि त्वेष पाऱ्यासारखा विखरला गेला. ती खाली बसली आणि नरसू मेल्यागत बोंब मारू लागली, किंचाळू लागली. वाहणारे रक्त हात धरून थांबवू लागली. तिचं मन सैराट झालं. आठवतील ते उपाय करून ती त्याला शुद्धीवर आणू लागली. नरसू मात्र अजूनही निश्चितच पडला होता. तिने कांदा आणला आणि ठेचून नाकाजवळ धरला. तो हळूहळू शुद्धीवर येऊ लागला. पातळाची चिंधोडी फाडून तिने हळद भरलेल्या जखमेवरती बांधली आणि नरसूचे डोके मांडीवर घेतले. आपण रागात काय केले आणि काय करणार होतो याची तिला जाणीव झाली आणि ती रडू लागली. तिचे विव्हळणे जिव्हारी घाव बसल्यागत वातावरणामध्ये उमटू लागले. नरसू शुद्धीवर येऊ लागला. तो उठून बसला. काय झाले हे क्षणमात्र त्याला कळलंच नाही. पण सांडलेलं रक्त, वरवंटा, हळद, पाणी बघितल्यावरती त्याच्या मस्तकात वेदना झोंबू लागली. जवळ बसलेल्या शांतूकडे त्याची नजर गेली तसा तो हेलपांडत बाजूला झाला. जमिनीवरती सरपटत तो दूर झाला. रडणारी शांतू त्याचे वागणे पाहत होती.
त्याच्या डोळ्यात अनोळखी भाव दाटले. तशी ती उन्मळून पडली. नरसू मात्र डोळ्यांच्या कडेला मस्तकावरून वाहत येणारे रक्ताचे थेंब पुसत राहिला. शांतूच्या हिंस्त्रपणाची त्याला खंत वाटली. उद्ध्वस्त मनाने तो उठला आणि भिंतीचा आधार घेत घेत ओटीवरून पडवीत आणि पडवीतून अंगणामध्ये आला. संध्याकाळ आणखीनच दाटत चालली. काळोखाचे कण चाल करून येत होते. शांतू हुंदके देऊन रडत होती. मनाला श्रापून घेत होती. भावनातिरेकाने कृत्याचे तिचे मन गढूळ बनून गेले होते. अवेहपणी मरण यावे असे विनावणारी शांतू केव्हाच संपली होती. निसर्गातला गर्भ सोहळा कौतुकाने पाहणारी शांतू केव्हाच संपली होती. नरसूच्या सहवासातले नाजूक तरल क्षण जपणारी शांतू केव्हाच संपली होती. उरली होती ती सर्वसामान्य माणसांची दुःखे जोजावणारी सर्वसामान्य स्त्री शांतू, व्यावहारिक शांतू, देण्या घेण्याचे भलते सलते हिशेब तोलणारी शांतू, कमकुवत अगतिक शांतू. याचेच दुःख नरसूला होत होतं. अश्रू निखळत होते दोघांच्याही डोळ्यांतून अविरत. हाताबाहेर गेलेली परिस्थिती सावरायला तरी हवी होती किंवा संपवायला तरी हवी होती. या विचाराने नरसू घाटी चढत होता. पाय भरून येत होते. चालताना भलतीच दमछाक होत होती. 4-5 पावले चालल्यानंतर दम लागत होता. थांबून थांबून का होईना पण निश्चयाने तो घाटी चढत होता. सगळ्याच बाबतीत डोक्यावरून पाणी गेले होते. अगदीच गुदमरून जाण्याइतके. त्यातून सुटका हवी होती. जमली तर व्यवस्था पण व्हायला हवी होती. व्यवस्था. नरसू चालता चालता स्वतःशीच हसला. आपणच आपली व्यवस्था करायची या विचाराने त्याला हसू आले आणि मनात गमतीचा विचार आला. आपण मरायला टेकलो की तिरडीवरच जाऊन झोपायचे. त्रास नको कुणाला. या विचाराने त्याला पुन्हा हसू आले. इतके की ठसका लागला. डोळ्यांतून पाणी आले. तो थांबला. डोळ्यांवरची जखम ठणकू लागली. त्याने जखमेवर डावा तळहात हळूच दाबून धरला आणि त्या क्षणीच मनातले गमतीचे विचार पार पळून गेले. सोक्ष मोक्ष लावायलाच हवा. त्याने पुन्हा निश्चय केला आणि तातूच्या घराकडे त्याची पावले वळली. बऱ्याच प्रकरणांचा सोक्षमोक्ष त्याला आत्ता लावायचाच होता. देवळाच्या जीर्णोद्धारासाठी त्याने पुन्हा लाकूड दिले होते. त्याचे काय झाले हे कळले नव्हते. पूर्वीच्या लाकडांना आग कुणी लावली ते कळले नव्हते. गूढ राहिले होते. आगीच्या प्रकरणापासून सुतासारखे सरळ आलेले गावकरी तिढ्यात गेले होते. तिरकस वागू लागले होते. जणू काय आग नरसूनेच लावली होती. तातूचे येणे जाणे कमी झाले होते आणि हल्ली पहाटे पहाटे घरावर पडणारे दगड कुठले लागे रानून टाकते ते बघायचे होते. या सगळ्यासाठी तातू उपयोगी पडला असता. बरेच दिवसांत तातूचा पत्ता सुदिक नव्हता. काही निरोप नव्हता. उधारी बरीच थकली असूनही तत्संबंधाने काही कळवलेही नव्हते. असे कधी झाले नव्हते. आजवरच्या आयुष्यात जिवलगाचे दर्शन महिन्याभरात झालेले नाही असे झालेच नव्हते. काही किती काम असलं तरी तातू 8 दिवसांनी फेरी टाकूनच यायचा. डोक्यात विचार रट शिजत होते. पाय आपसुकच चालत होते. डोक्यावरची जखम अजूनही ठणकत होती. महिन्याभरात अनेक गावठी औषधे वापरून झाली पण गुण काही येत नव्हता आणि जखम किडवळलेली असावी तसा ठणका मारत होता. घरात महिनाभरात बसून बसून त्याला कंटाळा आला होता. आधीच बाहेर डोकावू लागलेली हाडे आणखीनच वर आली होती. सांधेदुखी नव्याने सुरू झाली होती. महिनाभर तो खुरटत होता. विचाराने, शरीराने, मनाने. शांतू अशी वागली म्हणून. सुरुवातीस तिचा आलेला राग तो केव्हाच विसरून गेला. उलट याआधी शांतू अशी का वागली नाही म्हणून त्याला आता आश्चर्य वाटत होतं. तिने खूप सोसलं होतं याची त्याला जाणीव होती. पालटणाऱ्या एकेका दिवसासरशी नरसूचे धैर्य वाढत होते आणि शांतू हातचे सगळे निष्ठत चालले या विचाराने धास्तावत होती. जीवाच्या आकांताने ती धैर्य गोळा करीत होती. भविष्याच्या अंधाराने तिला भोवळ येत होती. मुठीत पाणी पकडून ठेवण्याचा अट्टाहास ती करीत होती. तिच्या त्राग्याने तो वैतागला नाही. त्याने मार सोसला. जखमेची वेदना सोसली. त्यावेळच्या तिच्या संतापाच्या उद्रेकाला मान तुकवत राहिला. शांतूला एका शब्दानेही तू हे काय करते असं विचारलं नाही. 2 दिवस अबोल वातावरणात गेले.
नि हे सगळे मुकेपण शांतूलाच असह्य झाले. तिने हरक्षणी त्याच्यासमोर येऊन टाहो फोडला, माफी मागितली. त्या क्षणी तो तिला जवळ घेत राहिला. चकार शब्द न बोलता तिला समजून घेत राहिला. पण त्याचे अबोलपण तिला असह्य झालं. ती धुमसत राहिली, मनाने जळत राहिली, रडत राहिली, उद्ध्वस्त होऊन विखरून गेली. तिचा नूर त्या 2 दिवसांतच पालटला. मात्र तिसऱ्या दिवशी सकाळी नरसूलाही बेचैनी जाणवली. आपण होऊन तो माझघरात गेला. शांतू रडत होती. अंथरुणावरती बसून कुढत होती. डोळे खोल गेले होते. रडून रडून पाणी आटून गेले होते. घशातून रडण्याचा आवाज येत नव्हता, पण उमाळ्यावरती उमाळे मात्र येत होते. प्रत्येक उमाळ्यासरशी सगळे शरीर गदगदत होते. तो जवळ आला तसे तिला आतून भरून आलं. अशक्त हातांनी तिने पदर तोंडास लावला. शांते, अगं किती ग रडशील? त्याने हळूवार आवाजात विचारले. तुम्ही मला मारा, झोडा, काय वाटेल ते करा हो, पण अबोला धरू नका. नाही सहन होत. 2 दिवस मी. शांतू, आता बोलतोय ना मी, थांब, रडू नकोस. ती त्याला बिलगली. मी चुकले. मी म्हटले तसे. तुम्हास संतापाच्या भरात मारले. नाही नाही ते बोलले. तुम्हास न ओळखता चांडाळणीसारखी वागले मी. स्वतः श्रापून केलेले भरून पावणार आहे होय? नाही हो, पण माझे मन मला खाते. मी खरे तर आता जीवच द्यायला हवा, इतका गुन्हा. कोण म्हणतो असे? आणि घे बघ, आधी काहीतरी खाऊन घे. बोलण्या चालण्याची ताकद नाही ग राहिले तुझ्यात. रडून रडून काय करून घेतलेस ते तरी बघ. दशा करून घेतलेस दिवसात. उठ शांतू, मी खरेच तुझ्यावरती रागावलेलो नाही. तुझ्यावरती रागावून परिस्थितीत बदल होणार नाही. उठ बघू. ती उठली. त्याच्या आधाराने चुलीजवळ आली. विस्तव पेटवला. नरसूने चहाचे आधण ठेवले. नि चहा होईतोपर्यंत तिची समजूत काढीत राहिला. तरीही महिनाभरात तो सावरू शकला नाही. धैर्य गोळा करूनही मनाची तगमग शांत झाली नाही. थोडीफार जखम भरली नि तो हिंडू फिरू लागला. पण घरादाराची रयाच गेली होती. आगर डोंगर निस्तेज झाले होते. झाडे माडे कोमेजू लागली होती. बऱ्याच दिवसांत पाटाचे पाणी पाटाला न लागल्याने जमिनीस भेगा पडू लागल्या होत्या. त्याच्या नजरेसमोर हे सगळे होते, पण काही करावेसे वाटत नव्हते. जोम संपून गेल्यागत तो सगळे हे पाहत होता. शांतू रडताना दिसली की समजूत घालायला धावत होता. कसे बसे 2 घास पोटात घालून ती दोघे आला दिवस ढकलू लागली होती. संगमेश्वराचे देऊळ दिसले तसे त्याने हात जोडले आणि पावठण्या चढून तो आत आला. देऊळ नवे वाटावे इतके सुरेख बांधले होते. त्याला समाधान वाटले. देवळाचा जीर्णोद्धार दृष्ट लागण्या इतका सुंदर झाला होता. तो तृप्त मनाने संगमेश्वरास नमस्कार करून आला आणि बाहेरच्या पायऱ्यांवरती येऊन बसला. सभोवताली त्याने नजर टाकली. डाव्या हाताच्या ओवरीकडे त्याचं लक्ष गेलं. झेपेल इतक्या घाईने तो उठला. डाव्या हाताकडे रचून ठेवलेल्या लाकडांकडे गेला. लाकडांची भरभर उलटा पालट केली. मघाचे मिळालेले समाधान पुरते संपून गेले. तो कधी नव्हे इतका विकलांग होऊन गेला. त्याने पाठवलेली त्याच्या परसवातली लाकडे जशीच्या तशी ठेवल्या जागेवरच होती. जीर्णोद्धारास त्याचा कुणी उपयोग करून घेतला नव्हता. पुन्हा पुन्हा त्याने लाकडांकडे निरखून पाहिलं. लाकडे त्याच्याच परसवातली होती. कुणीही त्यांचा वापर केला नव्हता. कुणी त्याला कळवले नव्हते. कुणी त्याला बोलले नव्हते. नरसूच्या परसवातली लाकडे खड्यासारखी बाजूला टाकली गेली होती. जीर्णोद्धार मात्र झाला होता. येणारे रडू आवरत तो लाकडांवरून हात फिरवत राहिला. ह्या आघाताने पिच्चून निघाला. न दिसलेला पण जिव्हारी बसलेला हा घाव त्याला आता असह्य झाला. अशक्त झाल्यागत तो देवळात आला आणि पितळेच्या भल्या थोरल्या घंटेखाली बसला. तिथून संगमेश्वराचे पिंडीमय रूप दिसत होतं. त्याची एकटक नजर पिंडीवरती लागली होती. पिंडीचे काळेक भिन्न रूप त्याच्या डोळ्यांमध्ये आरपार घुसले होते. नरसू निश्चल बसून होता. तातूकडे निघालेला नरसू त्याच्याकडे जायचे होते हे विसरूनच गेला होता. डोळ्यांवरली जखम विसरून गेला होता. स्थलकाल विसरला होता. संगमेश्वर पदोपदी अशी कसोटी का पाहतो हे अजूनही त्याला उमगत नव्हतं. आजोबांपासून नशिबाची घसरणीला लागलेली गाडी अजूनही मूळ पदावरती का येत नव्हती हे त्याला उमजत नव्हतं.
की उतरंडीला लागलेली परिस्थिती पुन्हा कधीच सावरणार नव्हती. हे असे का घडते याचा विचार त्याच्या मनात आला. आयुष्यातले कैक उन्हाळे पावसाळे या संगमेश्वरास मानण्यात, भजण्यात, पूजण्यात गेले. पण देवावरती इतका भरवसा ठेवूनही परिस्थितीत फरक का पडत नाही हे उमजत नव्हतं. दोन्ही तळवे जमिनीस टेकवून तो विचार करीत राहिला. आपण अभागी आहोत हे त्याने कैकदा मनाशी कबूल केले होते. अभागीपण जाण्यासाठी त्याने कैक नवस केले होते. पण भाग्यच रुसले होते आणि नवसाचा काही उपयोग होत नव्हता. कुठल्या तरी जन्मी भोगायचे राहिलेले भोग तो या जन्मी भोगत होता. त्यामुळे तो म्हणजे एक उपहासाचा विषयच झाला होता. घरी दारी बाजारी सगळीकडे. जिला आयुष्यभर जपले तिने आपल्या मनातली खळमळ असह्य रीतीनं ओतून टाकली. समजत होतो की तिला आपले मन कळले, पण खरे तर तिच्या मनातले हे विखारी रूप कळलेच नाही. ती कुढत राहिली, सोसत राहिली आणि मनातला आपल्याबद्दलचा तिटकारा उराशी जपत राहिली. तिनेही उपहास केला. वरवंट्याच्या रूपाने तिने आपले मन दाखवून दिले. जिला आपले म्हटले ती अशी वागली. मग आपले असे नेमके आहे तरी कोण? तातू, पांडबा, संगमेश्वर? संगमेश्वराचा विचार आला तसा तो उठला. डोक्यावरची पितळी घंटा अशक्त हाताने वाजवली आणि तो गाभाऱ्याजवळ आला. संगमेश्वराची पिंडी तशीच होती, काळीक भिन्न, निश्चल, स्थिर. तो गाभाऱ्यात आला. गुडघे टेकून पिंडीला नमस्कार केला. हळूवार हाताने पिंडी चाचपली. तसाच हळूवार हात फिरवत राहिला. मनातले शब्द जुळवत राहिला. मस्तकात उठणारे उसळणारे कल्लोळ सोसत राहिला. हा संगमेश्वर तरी आपला आहे का? त्याच्या मनात आले आणि गुडघे टेकवलेला नरसू ताठ झाला. सरळ बसला. हा हा खरेच आपला आहे का? नाही, निश्चितच नाही. आपला असता तर 70 वर्षांच्या आयुष्यात त्याने एकदा तरी आपल्या मनासारखं केलं असतं. पदोपदी कसोटीही बघितली नसती. मनातला हा कल्लोळ त्याला असह्य झाला. तसे नरसूच्या तोंडून शब्द बाहेर पडू लागले. डोक्यावरती काहीही नसताना गारांचा वर्षाव व्हावाना तसे त्याचे शब्द पिंडीवरती आपटू लागले, गाभाऱ्यामध्ये घुमू लागले आणि त्याचे प्रतिध्वनी सगळ्या सभागारामध्ये उमटू लागले. ऐन रागाच्या भरात त्याने पिंडीखालच्या गोलाकार बैठकीवरती मूठ आपटली आणि त्याखाली प्राजक्ताचे लहानसे नाजूक फूल चिपटून गेले. त्याचा जरासा गारवा त्याच्या हाताला जाणवला आणि तो पुन्हा तडकला. हे हे तूच निर्माण केलेस ना? ह्या फुलास तेवढे तुझ्याजवळ घेतलेस नि मी 70 वर्षे जिजवली तरी तूच त्याची करुणा नाही आली. तू देव म्हणून घेतोस ना रे स्वतःला? देव कसला तू? काळोत्री दगड आहेस, दगड. तुझे हे रुपडे मी सजवले, फुलवले, जगवले तू मात्र मला नेस्तनाबूत करत राहिलास का? बापजाद्यांपासून आम्ही तुला जपत राहिलो. सवळे ववळे पूजा अर्चा उत्सव भजन कीर्तन भक्तीच्या कुठल्याही प्रकाराला कधी काही कमी केले नाही. घर बघितले नाही, दार बघितले नाही. केवळ तुझा ध्यास घेत राहिलो. नि तू मला काय दिलेस? उपहास, जगाचा उपहास दिलास. अरे डुकरी निगत गावातल्या प्रत्येकाला पोरे होत गेली नि तुझ्या सेवेत कसलाही अंतराय केला नाही. त्यात तू मला काय दिलेस रे? वांजपणा? अरे अरे एखादे लुळे पांगळे पोर जरी देतास ना तरी जीवाच्या कुरवंड्या करून ओवाळले असते रे संगमेश्वरा. अरे का वागलास तू असा? अरे एका वांजपणामुळे मी सगळ्यांकडून केर कचरा झालो. खुद्द बायकोनेही माझ्या पत्रामध्ये वांजपणा टाकला. मी बुळा, शंढ, मी तुझ्यामुळे मी हा असा झालो. तुझ्यावरती भरवसा टाकत गेलो. तुझा हवाला प्रत्येकाला देत गेलो आणि तू दळभद्रीप्रमाणे माझी गंमत बघत राहिलास, मस्करी करत राहिलास. ही डोक्यावरची जखम बघ. ती खुद्द बायकोने केलेली. उतार वयात तिला देखील पतिनिष्ठा आठवली नाही. आठवला तो माझा शंढपणा. तू दिलेला, मी प्राक्तन म्हणून हसण्यावारी नेलेला. ही एकच का? कितीतरी जखमा आहेत हो माझ्या मनावर. तुझं त्याची जाणीव नाही व्हावयाची. तू माझी सेवा घेऊन मुरदाड बनलायस. मुरदाड. तुझे भले नाही व्हायचे, कधीच नाही. लहानपणापासने अंगा खांद्यावरती जखमांचे ओझे बाळगत आलो. का तर केव्हा तरी तुला पाझर फुटेल म्हणून, दया येईल म्हणून. कधी कुणाचे वाईट चिंतले नाही. तनामनाने कुणास दुखावले नाही, मागे सर म्हटले नाही. तुझ्या भक्तीचे महात्म्य गात राहिलो. का? तर तुझा मायेचा एखादा तरी कोंब फुटावा म्हणून. कसा फुटेल? शेवटी तूही एक दगड, काळा. तुझं हृदय नाही.
म्हणून तुझं माझ्या हृदयाची कल्पना यावयाची नाही, तळमळ जाणवायची नाही. माझ्या पदरात दान घातलेस ते यातनांचे, बाकी बरेच कुणाला काही देत राहिलास, पण माझ्या पदरात तेवढे निखारे, जळणारे जाळणारे तुला तुला असा तसा नाही हो सोडणार. शेवटी तू तुझ्याच जातीवर गेलास की. तुझी अखेरची गत मीच करणार, मीच. काय व्हायचे ते होऊन देत. काही झाले तरी परिस्थितीत फरक पडणार नाही. मग कशास हवी तुझी सेवा, कशास हवी तुझी भक्ती? तुला मुक्ती मीच देणार. आता सांभाळ कसे ते बघ. अनावर झालेल्या नरसूने पिंडीला हात घातला, गच्च धरली नि त्वेषाने तो ती हलवू लागला. अंगात 12 रेड्यांचे बळ संचारल्यासारखा तो पिसाड बनला. डोळे रक्ताळले, शरीर थर 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 थरथरू लागले. तरीही तो पिंडी गदा गदा हलवत राहिला. बऱ्याच वेळाने पिंडी मुळापासून हलली आणि नरसूला कसला तरी आसुरी आनंद प्राप्त झाला. प्रयत्नाने त्याने पिंड उचलली. प्रचंड हसत तो गाभाऱ्याबाहेर आला. वजनशीर पिंडी कशी बशी तोलून धरली. हात उंचावून त्याने जोराने ती नंदीवरती टाकली. नंदीच्या पाठीचा कळपा उडाला. पिंडी अभंग राहिलेली पाहून त्याला आणखीनच त्वेष चढला. त्याने पुन्हा पिंडी उचलली, टाकली, पुन्हा उचलली, पुन्हा टाकली. भयान हसत नरसू खाली बसला. कळपे गोळा करीत राहिला. वेड्यासारखा खदा खदा हसत राहिला. खुनशी नजरेने कळप्यांकडे बघत राहिला. आवाज कसला येतोय म्हणून बघायला आलेल्या गुरुवाला ते सगळे भयानक दृश्य दिसले आणि तो बेंबीच्या देठापासून किंचाळला, ओरडला, आरडला. केवढे तरी आकरीत घडून गेले होते. नरसूने संगमेश्वराची पिंडी फोडली होती. गुरुवाला पायाखालची वाळू सरकल्याचा भास झाला. तो तसाच गावात धावत निघाला, सगळ्यांना कळीत करण्यासाठी. रोजच्या पेक्षा घासलेटलाच गिऱ्हाईक जास्त झाल्याने तातूला जरा बरे वाटले. या महिन्याअखेरीस पुढच्या महिन्यासाठी सरकारातून कोटा वाढवून मिळाला असता म्हणून कधी नव्हे त्या पावत्या देखील त्याने तयार केल्या. पण गिऱ्हाईके हळूहळू इतर जिनसांपेक्षा घासलेटच जास्त नेतायत म्हटल्यावर त्याला जरा शंका आली. त्याने पावती पुस्तक बंद केलं आणि घासलेट मोजून देणाऱ्या अंतूभोवतालच्या गर्दीत तो गेला. गर्दी दूर झाली, पण अंतूची घाई सुरूच होती. तो भराभरा घासलेट मापून बाटल्या भरभरून देत होता. तातूने अंतूस थोपवले. गर्दीतल्या एकाच बाजूस घेतले. काय आज घासलेटवरच जगणार की काय रे तुम्ही? नाय बा. मग दुपारपासून इतके घासलेट वाडीवरती जाते. ते वाडीवरती जात नाही शेठ. ते बोलणाऱ्याने जीभ चावली. भरलेली बाटली घेऊन तो दूर झाला. तातू त्याच्या पाठून गेला. काय करतायत इतके घासलेटचे? घर जाळायला नेतोय. कुणाचे? म्हणजे तुझं ठाव नाय? गुरव इकडे आला नाय? कुणाचे घर? गुरुवाचे काय? बोल लवकर. सांगतो, पण ही गुरुवाने दिलेली बातमी हाय. खरी की खोटी त्या संगमेश्वरास ठावी. नरसूने संगमेश्वराची पिंडी फोडल्यान म्हणून सगळा गाव लय खवळलाय. दोंपारी गावकी होऊन नरसूबावनास घरासहित जिवंत जलायचा ठरवला हाय. म्हणून ह्या घासलेट आम्ही नेताव. सोड. गावकी जमले असल नरसूच्या घरी. तातूचा श्वासच अडकला. डोळ्यांसमोर काजवे चमकले. कुणीतरी पोटात सुरी खुपसावी तसे त्याला झाले. नरसू आणि संगमेश्वराची पिंडी फोडली? अशक्य, केवळ अशक्य. नाही. तो जोरात ओरडला आणि इकडे तिकडे न पाहता संगमेश्वराकडे पळत सुटला. जीवाच्या आकांताने तो चढू लागला. उभ्या चढणीच्या घाटीतही त्याचा वेग कमी झाला नाही. नरसू हे काम करील यावर त्याचा विश्वासच बसला नव्हता. नेहमीप्रमाणे हे काहीतरी कुभाड रचलेलं असणार. त्यात नरसूला गोवण्याचा बेत असणार. असा तसा तो संपत नाही म्हणून त्याला संपविण्यासाठी त्याच्या विरोधात गावाने पुन्हा जावे म्हणून कुणीतरीही नसती बिलामत त्याच्या पाठी लावली असणार. नरसू गुन्हेगार नाही, कधीच नव्हता. तो हे करणे मुळी शक्यच नाही. त्याचे मन आक्रंदत राहिले. शरीर पळत होते पण मन रडत होते. रोजची सवयीची घाटी आज त्याला केवढी तरी अजस्त्र भासत होती. संपत नव्हती. देव दृष्टीपथात येत नव्हते.